वळूया राजकीय बातमीकडे। निवडणुकीच्या घोषणेनंतर भाजपा ॲक्शन मोडवर आले। अंबरनाथमध्ये भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। आगामी निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूया। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घातलेल्या आहेत। त्यानंतर अंबरनाथ नगर परिषद असेल किंवा बदलापूर नगर परिषद असेल यांच्या सुद्धा निवडणुका ज्या आहेत त्या 2 डिसेंबरला आहेत। 3 तारखेला निकाल लागणार आहे। खूप कमी दिवस आहेत, जवळजवळ फक्त 20 दिवसाचा निवडणूक आयोगाने टाइम दिलेला आहे आणि या अंतर्गत आता भाजपाची जी घोडदौड आहे ती सुरू झाली आहे। माझ्यासोबत जिल्हा अध्यक्ष आहेत नंदू परब। आपण त्यांना विचारणार आहोत की कशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीची अंबरनाथ बदलापूरमध्ये असणार आहे। आता सध्या भारतीय जनता पार्टी आमच्या पूर्ण अंबरनाथ जो जिल्ह्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये आमचा भारतीय पार्टी जो जिल्हा कल्याण जिल्हा आहे तो जो अंबरनाथ जो नगर परिषद आहे ही कल्याण जिल्ह्यामध्ये समाविष्ट आहे। त्यामध्ये नगर परिषदेच्या आता निवडणुका आहेत। आम्ही आमची एक प्रक्रिया असते। आम्ही इच्छुक उमेदवारांची नावं घेऊन सर्वे केला जातो आणि त्या सर्वेतनं ज्याचं नाव 1 नंबर असेल त्याला आम्ही नगर अध्यक्षासाठी नाव सूचित केलं जातं। त्याचप्रमाणे नगरसाठी इच्छुक नाव तिकीट दिलं जातं। म्हणजे आता ज्याचं सर्वेमध्ये ज्याचं नाव येईल त्या व्यक्तीला आम्ही भारतीय जनता पार्टी आणि कोर टीम आणि चव्हाण साहेब हे त्या व्यक्तीला नगर अध्यक्षाचं तिकीट देणार। मात्र जिल्हाध्यक्षांनी आता ज्या पद्धतीने काम सुरू केलेलं आहे त्या कामाच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीने एकला चालवरे नारा घेतला की काय असंच काहीतरी दिसतंय। येणारा काळ लवकरच हे ठरवेल। व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर साहू, मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, अंबरनाथ।